आणि ह्या पाण्याचा इतका वास येतो का अक्षरशः आम्हाला इथे फुलं तोडायला थांबू सुद्धा वाटत नाही. पण ही सगळ्याकडे तरपडून मासे मेलेत. ते घाण वास येते लहान लहान लेकरं आजारी पडतात. ह्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आतापर्यंत कोण चौकशी करायला येत नाही, काही नाही. शेततळ्यातले मासे जे आहे ना, ते मेले आणि त्यांना बाहेर पडता आलं नाही. अक्षरशः सडून गेले त्याच्यात. त्या शेततळ्यामध्ये पाणी येते म्हणजे ते पाणी अशा प्रकारचं पाणी आहे की त्याच्या पाठीमागं बघितलं तर तुम्ही जे नगरपालिकेचे मल शुद्धीकरणाचा जो प्रकल्प आहे प्रकल्पाचं पाणी या वाटे पूर्ण नदीला जात आहे वगैरे. आणि त्याच अनुषंगाने इथं शेतकरी जे आहेत जे शेतकऱ्यांनी स्वतःच्या ते इथं तळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी घेतलंय, परंतु त्या पाणी सोडल्यानंतर त्या तळ्यातील मासे देखील मेलेले आहेत. तरी सांगायचा मुद्दा एवढाच की हे शुद्धीकरण न करता जसंच्या तसं पाणी सोडतात की काय हे म्हणावे लागेल, कारण की लाखो रुपयाचा खर्च त्या ठिकाणी होतोय. आणि तुम्ही बघू शकता की या तळ्यामध्ये देखील मासे मेलेले आहेत आणि विशेषतः इथली शेतकरी देखील तर हे पाणी वापरतात. आणि वापरल्यानंतर इथं बघितलं तर इथं शेती फुलांची शेती आहे आणि या ठिकाणी जे काय भाजीपाल्यांची शेती आहे, या ठिकाणी भाजीपाल्यांची पण शेती आहे. तर हे या ठिकाणी नागरिकांच्या धोकादायक आहे म्हणावं लागेल, कारण की येथील जर मासे मरत असतील तर हे मानवासाठी पाणी अतिशय धोकादायक आहे. आणि विशेषतः इथंच तर हा प्रॉब्लेम नाहीये, परंतु हे मलशुद्धीकरणाचं पाणी हे नदीमध्ये सोडलं जातंय आणि शुद्धीकरण न होता कसं काय याच्यामध्ये येतंय हे अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष म्हणावं लागेल. आणि महत्वाची गोष्ट म्हटलं तर हे पाणी नदीला जातंय, नदीला गेल्यानंतर ना इथं हा प्रॉब्लेम होतोय म्हटल्यानंतर नदीमध्ये खाली गेल्यानंतर बरेच गाव आहेत वगैरे. आणि इथं मासे मेलेत म्हटल्यानंतर ना नदीतले देखील ते त्या ठिकाणी जीव मरू शकतात वगैरे. तर इतकं विषारी हे पाणी आहे. आणि विशेषतः इथल्या शेतकऱ्यांच्या देखील हाताला खरूज येणे किंवा हाताला खाजवणे असे प्रकार या पाण्याच्या माध्यमातून होतात वगैरे. ते घाण वास येते लहान लहान लेकरं आजारी पडतात. मी सुद्धा आजारी झालो. लय दिवस झालं पाणी चालू झालं वास घाण येते. येऊ सुद्धा वस्तू वाटत नाहीत. सगळं खरं आहे, पण काय ते ह्याच्यावर काय होत नाही. ते लहान लहान लेकरं बी व्हायचं मध्ये वार त्याच्यावर त्यांनी बघितलं नाही काय. बरं, 200-250 लोक राहतात. 200-250 लोकांना ह्याचा त्रास आहे, तरच आहे वास येते. वास येते. ती एकादशी आदली जी घाण पाणी आलं इथं त्याच्यामुळे मासे वगैरे मेले आणि इतका वास सुटला त्या माशाचा ह्याचा बर. त्याचा हे अक्षरशः उभं सुद्धा वाटत नाही. बर. आम्हाला रोज इथं फुलं वगैरे तोडायची असते ती. बर. त्याच्यामुळे आम्हाला त्रास होतोय. ह्याच्या अगोदर बी ती एकदा लहान मुलं आमचं वारलं होतं तिकडं. बर. त्यावेळेला काय म्हणलं ते अंडरग्राऊंड करून घेऊ म्हणले. बर. ह्याला जवळजवळ 1.5 वर्ष होत आले. बर. 1.5-2 वर्ष झाली. बर. आता परवा आम्ही साहेबाला बोललो ते स्वच्छतेला आलते एकदा. हा. ते म्हणले 6 महिन्यामध्ये 6 महिन्यानंतर तुमचं अंडरग्राऊंड होईल म्हणले. नळ्या वगैरे तर आलेत तिथे. खूप असा कवा होते काय नदीला ती जाते डायरेक्ट नदीलाच पाणी भेटतंय खाली. हे आणि ती खालची गावं तर काय ती प्यायला पाणी वापरतात काय काय. बर. म्हणजे आता करून न केल्यासारखंच झालंय सगळं. आणि ह्या पाण्याचा इतका वास येतो का अक्षरशः आम्हाला इथे फुलं तोडायला थांबू सुद्धा वाटत नाही. बर. पण एक मजबूर असल्यामुळे आम्हाला हे तोडावंच बर. लागतं. आणि ह्या वातावरणानं काय होतं, इन्फेक्शन झाल्यामुळे आजारी पडतो आम्ही. ह्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. आतापर्यंत कोण चौकशी करायला येत नाही, काही नाही. जवळजवळ 10-12 दिवस झाले पाणी दूषित आहे. आणि ह्या पाण्यामुळे सगळं ह्या म्हणजे शेततळ्यातले मासे जे आहे ना, ते मेले आणि त्यांना बाहेर पडता आलं नाही. अक्षरशः सडून गेले त्याच्यात. त्याचा व्हिडिओ सुद्धा आमच्या शेतकऱ्यांनी काढलेला आहे. बर. पण आतापर्यंत फक्त तुम्हीच इथं चौकशीला आले, कोण नाही आलं. हे पाणी जसं म्हणजे हे जलशुद्धीकरण झालं ना तसं पाणी पण फिल्टर होऊन सोडत होते. आता ह्या 8-10 दिवसात तर कसलंच पाणी फिल्टर होत. आणि दिवसातून एकदा तरी त्यांनी घाण पाणी सोडतात बर. डेली. बर. एका टायमिंग मध्ये तर आहेच. काय शुद्ध जे पाणी आहे ना त्याच्यात त्यांनी घाण पाणी सोडूनच देतात नंतर. पण ही सगळ्याकडे तरपडून मासे मेलेत. बर. आम्ही सगळे ते मासे का तर पाणी छान राहतंय म्हणून सोडलेली होती. बर. ती सगळी मासे मेलेत. आता मासे मरतात म्हणले उद्या माणसे मरू शकतात त्या पाण्यानं. मग मरणारच की, काही शक्यच नाही. आता वातावरण असं असल्यामुळे हे काही सगळे आजारी पडतात पटापटा. बर. आता थंडी ताप सगळ्यांनाच आहे की.